कांदा भजे आणि बटाटा भजे हे आपण नेहमीच आवडीने खातो, पण तुम्ही अशा प्रकारे एकदा कांदा भजी किंवा बटाटे भजी करून बघा. म्हणजे हा एक नाश्ताच दाखवत आहे तुम्हाला, पण हे बघितलं तर कांदा भजी किंवा बटाटे भजीसुद्धा हे असे तयार होतात. तर आज मी तुम्हाला छानपैकी सोप्या पद्धतीने मस्तपैकी हे बटाटा आणि कांदा भजीची एक तुम्हाला सिंपल ट्रिक दाखवणार आहे. हा नाश्ता पण आहे, खूप छान हेल्दी नाश्ता तयार होतो. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे फक्त मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे. इकडे बघू शकता मोठ्या साईजचे बटाटे घेतलेत. अंदाजे जर तुम्ही छोटे 2 मीडियम साईजचे बटाटे घेतले तरी हरकत नाही. आता आपल्याला याला चांगलं किसून घ्यायचं आहे. मोठा बटाटा आहे तर चांगलं किसून घ्यायचं आहे. हे असं हळूहळू हलक्या हाताने किसून घ्यायचं, नाही तर काय होतं, ही किसणी जी असते ना ते आपल्या हाताला लागून जाते. आता मी हे सर्व जरा किसून घेते. इकडे बघू शकता पूर्णपणे मी एक मोठा बटाटा जो किसून घेतला आहे त्याला आता स्वच्छ या चाळणीच्या सहाय्याने थोडं थोडं पाणी टाकून 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेते. याचा सगळा स्टार्च जो असतो ना तो सगळा निघला पाहिजे. हे बघा छान असं व्यवस्थित धुतला गेलेला आहे बटाटा आणि सगळा स्टार्च याचा निघून गेलेला आहे. आता आपण काय करायचं, स्वच्छ बटाटा झालेला आहे आपला धुवून, म्हणजे किस बटाट्याचा. याच्यामध्ये थोडेसे आता आपण व्हेजिटेबल टाकायचे. आता नॉर्मली आपण कांदा भाजीमध्ये व्हेजिटेबल वगैरे टाकत नाही, फक्त कांदा कोथिंबीर हे असतोच, बटाटा वगैरे. तर हे जरा हेल्दी आहेत आपले, म्हणजे हा एक स्नॅक्सच आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चिरलेले टमाटे टाकते. त्यानंतर इकडे मी गाजर घेतले थोडं किसून. मला कट करण्यापेक्षा ना गाजर असं थोडंसं जाडसर किसून घेतलं तर सोपं जातं, त्यामुळे मी किसून घेतलं अर्धं गाजर. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आवडीनुसार तुम्ही इकडे व्हेजिटेबल टाकू शकता, शिमला मिरची, पत्ताकोबी, वाटाणे वगैरे जे पण तुम्हाला आवडेल ते व्हेजिटेबल तुम्ही इथे वापरू शकता. मी कांदा, कोथिंबीर, गाजर टाकून घेतलेले आहे. हिरवी मिरचीसुद्धा इथे तुम्ही 2-3 कट करून ॲड करू शकता, पण मला इकडे हा लाल तिखट मी थोडासा वापरते. इकडे बघू शकता थोडासा लाल तिखट वापरू शकता, याच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, अगदी जास्त हळद टाकायची नाही कारण आपला हा स्नॅक्स आहे. याच्यामध्ये थोडासा अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलं आहे. त्यानंतर मी अर्धा चमचा इथे गरम मसाला पावडर टाकून घेते. बघू शकता अर्धा चमचा टाकायचा आहे कारण आपण जो नाश्ता बनवत आहे तो कमी क्वांटिटीमध्ये बनतो म्हणून. आणि चाट मसाला चटपटीत मस्तपैकी असा स्वाद येण्यासाठी. आमचूर पावडर किंवा अर्धा लिंबूचा रससुद्धा तुम्ही इथे ॲड करू शकता जर चाट मसाला आमचूर पावडर नसेल तर. आता आपण इकडे 2-3 चमचे बेसन पीठ टाकायचं, म्हणजेच आपल्याला हा नाश्ता ह्याचे एवढी छान फ्लेवर येतो, भाज्यासारखं, बटाटा भाजी म्हणा किंवा कांद्या भाज्यासारखा याचा फ्लेवर येतो फक्त आणि फक्त बेसन पिठामुळं. आणि इथं चवीनुसार मीठ टाकायचं. आता बेसन पीठ नसेल तर तांदळाचं पीठ किंवा मैदा, कॉर्नफ्लॉवर वगैरे तुम्ही इथे ॲड करू शकता, पण शक्यतो बेसन पीठ वापरलं तर चांगले चवदार हा नाश्ता तयार होतो. आता हे सगळं झालं आहे मिक्स करून. अजिबात पाण्याचा इकडे वापर केलेला नाही कारण बटाट्याला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी अजिबात टाकायचं नाही. आणि याला जरा 10 मिनटं वेळ द्यायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल सगळे मसाले याच्यामध्ये सेट होऊन जातील, फ्लेवर सेट होऊन जातो. आता थोडा वेळ झाला की आपण एका गरम पॅनमध्ये तेल ठेवायचे तापत. थोडं तेल लागतं, ह्याला तुम्ही भज्यासारखं डीप फ्रायसुद्धा करू शकता. मस्त छोटे छोटे असे भजी पाडू शकता याचे, किंवा हे असं वड्यासारखंसुद्धा हे करू शकता. तर मी याला असं पॅनकेकसारखं बनवते, छोट्या छोट्या साईजने असं गोलाकार देते वड्यासारखं. खूप छान हेल्दी नाश्ता आहे. याच्यामध्ये आपण तेलाचासुद्धा कमी वापर केलेला आहे. आणि इकडे आवडीनुसार व्हेजिटेबलसुद्धा आपण टाकू शकतो, गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, मैदा हे वगैरे सगळं टाकून हा हेल्दी नाश्ता तयार होतो. रोज रोज म्हणजे आपण कसं नेहमी कांदा भजी, बटाटा भजी हे तर बनवतोच, मेथीचे भजे बोला किंवा कोथिंबीरचे भजे. तर हे थोडंसं वेगळं मस्त असं ट्राय केलं पाहिजे, जेणेकरून चांगली चव पण लागते ना, जरा नवीन काहीतरी खायलासुद्धा भेटतं. आता याला चांगलं क्रिस्पीपणा येऊन द्यायचा आणि मग याला हलक्या हाताने पलटी करायचं. तर याला चांगलं आता हे खालची साईड थोडीशी याची नॉर्मल कडक झालेली आहे, अजिबात तोपर्यंत तरी ह्याला असं खालीवर करायचं नाही. हे थोडंसं सेट करून घ्यायचं. असं तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा वरच्यावर याला साईज देऊ शकता. हे बघा असं हलक्या हाताने पहिले चेक करायचं, जर खालची साईड याची थोडीशी जरी भाजून निघली असेल की हे लगेच असं पलटी होतं. हे असं चमच्याच्या साहाय्याने सेट करायचं व्यवस्थित, अजिबात तुटत वगैरे काहीच नाही. खूप कमी तेलामध्ये बघू शकता आपला हा नाश्ता जो आहे तो परतला जात आहे, म्हणजे शेकला जात आहे.
आता ह्याला असं गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत, छान रेड असा रंग येईपर्यंत, बोलायला गेलं तर फक्त याला कडकपणा चांगला तयार होईपर्यंत याला असं भाजून घ्यायचं मंद आचेवर. अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, कारण गॅस फास्ट केला की वरच्यावर म्हणजे भाजलं तर जातं, पण आतमध्ये ना कच्चापणा राहून जातो. म्हणून जितकं होईल तितकं ना, कुठलाही स्नॅक्स असेल ना, तेलामधला जर करायचा असेल म्हणजे फ्राय करायचा, तर त्याला मंद आचेवरच असं शेकून घ्यायचं, जेणेकरून आतपर्यंत चांगला क्रिस्पीपणा तयार होतो. वरच्यावर तर नाहीच होत, पण आतून खूप भारी शेक भेटतो. आता मी मंद आचेवर खूप चांगल्याला शेकून घेतलेला आहे थोड्याशा तेलामध्ये. आता हे काढून घ्यायचं, कारण आपल्याला एवढा पुरेसा आहे. हे बघू शकता, ह्याच्यावरचा किती छान असा हा क्रिस्पीपणा तयार झाला. आणि हे आपले भजे तयार झालेले आहेत, कारण बेसन पीठ कांदा वगैरे टाकलेला आहे. तर हे तसं म्हटलं तर भजेसुद्धा हे तयार होऊ शकतात छोटे छोटे केले तर, पण हा हेल्दी नाश्ता आहे. आता हे बघा, उरलेल्या तेलामध्ये थोडंसं किंचित तेल जरी टाकलं, थोडंसंच अगदी अर्धा चमचा, तरी पण नाश्ता पुरेसा आहे व्हायला तेल. हे बघू शकता. आता हे दुसरं मी सेट करू शकता, चमच्याच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही हे टाकू शकता, पण मला जरा हाताने सोपं जातं म्हणून मी हलक्या हाताने याला छान सेप देते. तुम्ही चमच्याने सुद्धा याला असं सेप करू शकता. हे बघा, खूप कमी तेल आहे पॅनमध्ये, अजिबात जास्त तेल नाही आहे इकडे. लागलं आवश्यकता वाटली तरच ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल ॲड करा. आता ह्याला चांगलं सेट केलेलं आहे, कारण बॅटर जो आपण पकडतो हाताने तो गारच असतो, त्यामुळं काही प्रॉब्लेम होत नाही टाकल्या सेट करायला. मग नंतर थोडा वेळ झाला की आपण याला असं पलटी करून घ्यायचं. बघू शकता, खूप कमी तेलामध्ये आपला हा नाश्ता जो आहे तो तयार होत आहे. हे असं आलटी पलटी करून घ्यायचं. याला चांगलं आता दोन्ही बाजूनी शेकून घेते, सेम प्रोसेसनी जसं आपण अगोदर फ्राय केलं आहे तसंच. आणि मग याला चांगला कडकपणा तयार झाला की मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. सकाळच्या घाईमध्ये संध्याकाळी स्नॅक्स टाईम होतो त्यावेळेस ना असं जरा मस्तपैकी चटपटीत वेगळं काहीतरी ट्राय करायचं, म्हणजे खायला पण एक आनंद येतो. रोज तेच खाऊन पण मग कंटाळा येतो. ते असं चांगलं याला शेक द्यायचा. दोन्ही बाजूनी भाजून घेतलं की मग मस्तपैकी हा तयार होतो. आता हा आपला नाश्ता झाला आहे तयार. आता मी ह्याला एका मस्त प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, एक करून असं हलक्या हाताने पूर्ण प्लेटमध्ये याला काढून घ्यायचं. हे असं खूप छान हा नाश्ता तयार होतो. सकाळच्या घाईमध्ये किंवा संध्याकाळी स्नॅक्स टाईमला तुम्ही हे सगळं आरामात कमी वेळामध्ये करू शकता. आणि लहान मुलालासुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता, कारण आपण याच्यामध्ये भरपूर अशी व्हेजिटेबल टाकलेले असतात, त्यामुळे हे खूप प्रोटीनयुक्त आणि हेल्दी नाश्ता आहे. तर बघू शकता, मस्त सुंदर असा हा नाश्ता तयार झालेला आहे आणि भारी वाटतो खायला. एकदा नक्की ट्राय करा. हे अशा प्रकारे कांदा भजे बटाटे भजे तो तुम्ही करणं विसरून जाताना इतका भारी लागतो हा नाश्ता. सकाळची कितीही घाई झाली किंवा कधीही खाऊ वाटलं तरी तुम्हाला हा नाश्ता सहजपणे बनवता येईल. हे बघू शकता, आतपर्यंत किती छान असं बेसन पीठ बटाटा एकदम नरम सॉफ्ट झालेला आहे आणि वरून क्रिस्पीपणा आलेला आहे. मस्त लागतो केचपसोबत किंवा चहासोबत, खूप भारी वाटतो खायला. आणि खूपच कमी तेलामध्ये आपण हा तयार केलेला आहे, त्यामुळं हेल्दी पण आहे हा नाश्ता. तर बघू शकता, मस्त भाजून निघलेला आहे. हे असा नाश्ता सकाळी तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा टिफिनलासुद्धा नेऊ शकता. इतका भारी असा हा नाश्ता आहे. तर मस्त लागलेला आहे. आतमध्ये इतका छान नरम सॉफ्टनेसपणा आहे बेसन पिठाचा बटाट्याचा, आणि वरचा जो क्रिस्पीपणा आहे ना तो खूप जाणवतो खाता वेळेस. तर मस्त वाटला मला तरी खाताना. तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा आवडला असेल तर, आणि केचपसोबत किंवा चहासोबत याचा आनंद घ्या. आणि अशी हेल्दी नाश्ता नक्की ट्राय करून बघा. रोज तेच खाण्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करायचं. तर आजची तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.